देवाला सुद्धा चार भिंतीत बांधून ठेवलेलं आहे. देवाचं दर्शन घ्यायचं की नाही हे आता तेथील जे ट्रस्टी आहेत त्यांनी ठरवायचं. आता ते मी का म्हणते तर तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये समजेलच. नमस्कार, मी कोमल आणि आम्ही सगळी जात आहे अंबरनाथला. तर आता आम्ही रेल्वे स्टेशनवर आहे ठाण्याच्या आणि इथं बघा गर्दी किती आहे. माणसं चढाल्यात काय जनावरं चढाल्यात इथं समजतच नाही, एवढी गर्दी आहे. मग काय ओमकार इथं तिकीट काढायला आहे, कारण आता सगळं ऑनलाईन झाल्यामुळं जी लोक मुंबईत राहतात त्यांनाच इथलं हे सूट होतं वातावरण. गावाकडनं आलेल्या माणसाला लवकर काही समजत नाही. असो, आम्ही मग रेल्वे स्टेशनपासून खाली आलं की पर पर्सन 20 रुपये अशी रिक्षा पकडली आणि सरळ गेलो अंबरनाथ मंदिरकडे. तिथं पोचल्यानंतर त्यात आज आहे सोमवार आणि आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी गर्दी असेल. आम्हाला वाटलं 1 तासात दर्शन होईल, त्यामुळे आम्ही सगळी उतरलो. लेट गेलो होतो 3 नंतर. बघतोय तर काय लाईन भरपूरच होती. तरी बी आम्ही 1 ते 1.5 तास लाईनमध्ये थांबलो. आम्हाला वाटलं आता काय शक्य होणार नाही दर्शन, म्हणून आम्ही निर्णय असा घेतला की मुखदर्शन तरी घेऊन यावं. म्हणून आम्ही सरळ गेलो लाईन तोडून आतमध्ये. आणि इथे वाटेवर जाताना ज्योतिषी भरपूर होते इथं. आणि मुंबईमध्ये असंही मंदिर आहे हे मला माहीत नव्हतं. ओमकार बोलला की चला अंबरनाथला जाऊया. अंबरनाथला महादेवाचं मंदिर आहे आणि याचं पूर्ण स्ट्रक्चर अंबाबाईच्या मंदिराचं जसं आहे तसं आहे. त्यामुळे आम्ही पण म्हटलं चला सोमवार पण आहे आणि त्यात माझा उपवास पण आहे तर जाऊन येऊया. म्हणून आम्ही तिथं गेलो. त्यात माझा बसला एक घसा. त्या एसीमुळे आणि पाणी चेंज झाल्यामुळं माझा पूर्ण घसा पॅक झालेला आहे. आम्ही असा निर्णय घेतला दर्शन नाही तर निदान मंदिरच्या परिसरात जाऊन जे मंदिर आहे ते बघावं आणि मुखदर्शन घेऊन परत यावं. पण आम्हाला आज जाऊ दिलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की लाईनमधून आला तरच आतमध्ये एंट्री. आम्ही म्हटलं आम्हाला मुखदर्शन करायचं आहे, तरीसुद्धा त्यांनी परिसरात जायला द्यायला नाही. ही सिस्टीम मला अजिबात कळाली नाही. देवाला सुद्धा आता 4 भिंतीत बांधून ठेवलेलं आहे. देवाचं कुणी दर्शन घ्यायचं आणि कुणी नाही हे मानवानेच आता ठरवलेलं आहे. मग काय बाहेरूनच दर्शन घेतलो. मंदिर तर इतकं सुंदर होतं पण आम्हाला आत काय जाता आलं नाही आहे. दर्शन घ्यायचं तर लाईनमधून, नाही तर परिसरात एंट्री नाही. असं मी भारतामध्ये अजून एकही मंदिर नाही पाहिलं जे हे मंदिर पाहिलेलं आहे. जेव्हापासून मी व्लॉग करते तेव्हापासून असे नवीन नवीन अनुभव मला भेटत आहेत. तुम्हाला पण असे अनुभव आले असतील तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. जितका होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.